तर चला आता पुढच्या कॅन्डलकडे जाऊया. तर पुढच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला सेम याच कॅन्डल सारखी ही कॅन्डल दिसत असेल, पण याच्यामध्ये एक दोन वीक्स दिसतात. ही एक वीक आहे आणि ही एक वीक आहे. थोडक्यात मित्रांनो, वीक म्हणजे काय की ती किंमत मार्केट ट्रेड करून वापस येतोय किंवा त्या ठिकाणी जाऊन वापस यायला, याचा अर्थ की ती वीक, त्याला शेपटी म्हणा किंवा टेल म्हणा किंवा काही म्हणा तुमच्या भाषेत, आपल्याला इथे फक्त समजून घेणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा चार्ट पॅटर्न रीड करताना वापर करून घेणं गरजेचं आहे. आता काय होईल, या कॅन्डलचा भाव वाढलाय म्हणजे ओपन प्राइस कुठे असणार, याच ठिकाणी असणार. आणि ह्या कॅन्डलचा भाव कुठे थांबलाय, या ठिकाणी, म्हणजे हे काय असणार, क्लोज प्राइस असणार. बघा, ओपन प्राइस काय आणि क्लोज प्राइस काय हे थोडं मी इम्पॉर्टंट सांगत आहे, ते थोड्याशा संकल्पना डोक्यात ठेवा. आता ही ओपन प्राइस इथे ओपन झाली म्हणजे काय झालं, इथे ओपन झाली, पण काय झालं, सेलर्सने खाली आली, म्हणजे ही कॅन्डल थोडीशी खाली आली आणि देन अगेन ही कॅन्डल वरती बायर्सने नेली. आणि बायर्सने कुठपर्यंत नेली, समजा इथे 100 रुपये किंमत असेल तर ही बायर्सने नेली तर 200 रुपयेपर्यंत. पण काय झालं की इथे परत सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, थोडेसे झाले असतील, जेणेकरून 200 रुपयाची किंमत परत 180 रुपयावर आली आणि याच ठिकाणी ही कॅन्डल क्लोज झाली. आता बघा, कॅन्डल्स काय असू शकतात, 1 मिनिटची कॅन्डल असू शकते, 5 मिनिटची कॅन्डल असू शकते, 10 मिनिटची कॅन्डल असू शकते, 15 मिनिटची असू शकते, 1 दिवसाची असू शकते, 1 महिन्याची पण असू शकते. याचा अर्थ काय की एका महिन्यामध्ये ही किंमत कुठे ओपन झाली आणि एकाच महिन्यात ही किंमत कुठे क्लोज झाली. समजा जानेवारी महिना असेल तर जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला किती रुपयाला हा स्टॉक होता आणि किती रुपयाला हा, म्हणजेच जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत थांबला. याचा अर्थ की ही 1 महिन्याची कॅन्डल झाली. सेम 1 मिनिटमध्ये पण होऊ शकतं. समजा 12 वाजून 1 मिनिटाला इथे कॅन्डल ओपन झाली आणि 12 वाजून 2 मिनिटाला इथे कॅन्डल क्लोज झाली. याचा अर्थ की या 1 मिनिटात इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, हे सिग्नल आपल्याला लक्षात येत आहे. याचप्रमाणे कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये तुम्ही असंच लॉजिक यूज करू शकता. तर चला येऊया आपल्या याच कॅन्डल पॅटर्नवर. तर मित्रांनो, इथे समजलं असेल तुम्हाला की इथे ओपन प्राइस वरती नेली, देन अगेन इथे वीक बनली. याचा अर्थ की थोडेसे, जास्त नाही थोडेसे, कारण वीक जी इथे छोटी आहे, वीक छोटी आहे याचा अर्थ काय, बायर्स आणि सेलर्स इथे थोडेसेच ऍक्टिव्हेट आहेत, जास्त ऍक्टिव्हेट नाहीत. जर जास्त ऍक्टिव्हेट असलं असतं तर काय झालं असतं, अशा लॉंग विक्स मार्केटने तयार केल्या असत्या. सेम जसं आपण बाईंग मध्ये बघितलं तसंच सेलिंग मध्ये बघूया. तर सेलिंग मध्ये काय दिसतंय मला, इथे रेड कॅन्डल म्हणजे ओपन प्राइस कुठे असणार, वरच्या साईडला, आणि किंमत खाली पडली म्हणजे क्लोज प्राइस कुठे असणार, खालच्या साईडला. पण आता इथली सायकोलॉजी समजून घ्या. आता काय झालं की इथे जरी ओपन केलं 100 रुपयावरती तर हा भाव 120 रुपयावर गेला. देन अगेन सेलर्सने खाली आणला, देन अगेन 120चा हा 100च्या पण खाली आला. समजा इथे 80 रुपयापर्यंत हा भाव आला, देन अगेन 80 रुपयाचा भाव वरती जाऊन इथे परत 90 रुपयावर क्लोज झाला. याचा अर्थ की इथे 10 रुपयाने वीक वरती गेली आणि इथे पण 10 रुपयाने वीक खालती आली. याचा अर्थ की ते थोडीशी व्हॉलॅटिलिटी आहे, त्याच्यामुळे थोडासा बायर्स आणि सेलर्सचं प्रेशर कमी जास्त होऊ शकतं. तर आता येऊया न्यूट्रल बुलिश पॅटर्नवर. आता एवढं सगळं तुम्हाला ओपन प्राइस, क्लोज प्राइस, विक्स काय असतात, ते विक्स कशा बिहेव करतात हे कळलं असेल नक्कीच. तर मग तुम्हाला ह्या कॅन्डल्स कळणं पण एकदम इझी आहे. समजा आता ही ग्रीन कॅन्डल दिसते, मग माझी इथे ओपन प्राइस कुठे असणार आहे, इथे असणार आहे का, नाही. कारण की जिथून ग्रीन कॅन्डल स्टार्ट झाली आणि जिथे क्लोज झाले तिथे माझी ओपन प्राइस, आणि जिथे माझी कॅन्डल क्लोज झाले तिथे माझी क्लोज प्राइस असायला हवी. ठीक आहे, आता ही छोटीशीच कॅन्डल आहे हे मला इथे कळतंय. पण काय झालं, जेव्हा इथं प्राइस ओपन झाली होती तेव्हा ही प्राइस खालीपर्यंत आली, म्हणजे निगेटिव्हला गेली होती, म्हणजे ती कॅन्डल रेड होत होती. पण काय झालं, इथे बायर्सने याला प्रेशर दिलं आणि बायर्सने प्रेशर दिलेली कॅन्डल ही एवढ्या वरती गेली. पण अगेन काय झालं, इथे अगेन सेलर्सने खाली याला पुश केलं, अगेन सेलर्समुळे ही कॅन्डल खाली आली. आणि काय झालं, ती 1 मिनिटाची कॅन्डल असेल किंवा 1 तासाची कॅन्डल असेल, त्या कॅन्डलच्या पिरियडमध्ये जेव्हा तिची एक्सपायरी आली त्या 1 तासाची किंवा 1 मिनिटाची, तेव्हा ती कॅन्डल इथे क्लोज झाली. म्हणजेच या किंमतीच्या इथे वरती, म्हणजे 100 रुपये असेल इथे किंमत आणि इथे जर 120 रुपये आपण कन्सिडर केली तर नक्कीच इथे पॉझिटिव्ह कॅन्डल झालेली आहे, कारण की ही 20 रुपये वरती क्लोज झाली. याचा अर्थ काय होतोय, विक्स मोठे आहेत, म्हणजेच इथे बायर्स पण ऍक्टिव्हेट आहेत आणि सेलर्स पण ऍक्टिव्हेट आहेत. पण इथे बायर्सचं प्रेशर जास्त आहे. का आहे, कारण की कॅन्डल ग्रीन मध्ये क्लोज झाली, त्या ओपन प्राइसच्या वरती क्लोज झालेली आहे. आता सेम निगेटिव्ह मध्ये येऊया. निगेटिव्ह मध्ये काय दिसेल तुम्हाला, ओपन प्राइस कुठे असायला पाहिजे आपली, या लेवलला, आणि क्लोज प्राइस कुठे असायला पाहिजे, या लेवलला. आता काय झालं, जेव्हा मार्केट इथे ओपन झालं तेव्हा ही किंमत वरती गेली, म्हणजे कॅन्डल ग्रीन झाली. पण काय झालं, इथे अगेन सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि कॅन्डल अशीच खाली आली. आणि खाली आल्याला काय झालं,
अगेन इथं बायर्सना वाटलं की ही किंमत खूप कमी आहे, याला वाढवलं पाहिजे, आपण विकत घेऊया, आणि त्यांनी मग किंमत विकत घेतली किंवा तो स्टॉक किंवा ती वस्तू विकत घेतली आणि परत हीच कॅन्डल त्यांनी इथे वर नेऊन इथे क्लोज करायला लावली. याचा अर्थ काय होतोय, नक्कीच इथे रेड कॅन्डल आहे म्हणजे 100 रुपयाची ओपन प्राइस जी आहे ती 90 रुपयावर क्लोज झाली असणार, कारण 10 रुपये इथे लॉस झालेला आहे. पण इथे जी वीक बनली आहे ना, याचा अर्थ असा होतो की ते बायर्स जरा स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत, आणि जेव्हा मार्केट वरती चाललं होतं बायर्समुळे तेव्हा सेलर्स पण ऍक्टिव्हेट झाले. याचा अर्थ की ते सेलर्स पण स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत. म्हणजे ही जी कॅन्डल आहे ना ती इनडिसिजन कॅन्डल आहे. समजा काय झालं, आता इथे बायर्स आणि सेलर्स दोन्हीचा फोर्स सेम आहे, त्याच्यामुळे ते कॅन्डल अशी क्लोज झाली. समजा अशी कॅन्डल बनल्यानंतर एखादी अशी मोस्ट बुलिश कॅन्डल बनली याच्या इथे, तर काय होईल, याचा अर्थ की ते बायर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत आणि इथले जे ते सेलर्स ऍक्टिव्हेट झाले होते त्या सगळ्यांना सेलर्सना इथे काढून टाकलं आणि ही कॅन्डल मग आता कंटिन्यू वरती जायला रेडी झाली आहे. तर हे सर्व आपण नक्कीच चार्टवरती समजून घेणार आहोत. तर चला आता नेक्स्ट कॅन्डल बघूया. तर याला काय म्हणायचं, तुम्ही डोजी म्हणू शकता किंवा हॅमर म्हणू शकता. का? कारण की ही कॅन्डल आहे ना ही हॅमर सारखी दिसते, हातोडे सारखी दिसते, म्हणून याला हॅमर म्हणतात. आणि ही कॅन्डल कशी दिसते, एक उलटे हातोडे धरले अशी दिसते, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल.